महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं। असं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच कायम आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजपकडून फडणवीस यावर काही स्पष्टता नाहीये। फडणवीसांच्या मागे राष्ट्रवादीचं बळ। मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीची फडणवीसांनाच पसंती। शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटवली। राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला बहुमत मिळालं, मात्र मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपात जोरदार रस्सीखेच आहे। फडणवीस मुख्यमंत्री बनणार असतील तर त्यांना विरोध नसेल अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतली आणि त्यांच्या याच भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेच्या दाव्यातील फुग्याला राष्ट्रवादीनं टाचणी लावल्याची चर्चा आहे। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे, परंतु सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा फडणवीस मुख्यमंत्री होण्याला वाढता पाठिंबा का आहे त्याच्यावर नजर टाकली तर काही खुलासे होतील। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं, पण त्यांचं ते सरकार औटघटकेचं ठरलं। यानंतर 2023 मध्ये अजित पवार थेट महायुतीत सहभागी झाले। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास सरकारमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहील आणि पर्यायानं सरकारमध्ये राष्ट्रवादीचं महत्त्व कमी होईल अशी भीती पक्षाच्या नेत्यांना आहे। त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री होणं हे राष्ट्रवादीच्या फायद्याचं आहे। भारतीय जनता पार्टीचे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले, त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे आणि एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। अजित पवार आणि शिवसेनेचं पूर्वीपासून सख्य नाही। शिंदेंच्या बंडावेळी शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्याचकडे बोटं दाखवली होती। महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार केला। अलीकडच्या काळात सुद्धा या दोन्ही पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आले होते। तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। एकूणच महायुतीत असलेले दोन्ही पक्ष एकमेकांना डिवचण्याची संधी सोडत नाहीत। या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी। आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची ते ठरवलं आणि लोकांनी ठरवलं। त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या। आता मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावाला पसंती देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटवल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।